नमस्कार. विचार करा, एक विधेयक जे महिलांना अधिक अधिकार देण्यासाठी आणलं गेलंय, तेच भारताच्या लोकशाहीसाठी एक मोठा धोका कसं काय बनू शकतं? हाच तो मोठा घटनात्मक वाद आहे. आणि प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांनी तर याचं वर्णन अत्यंत कठोर शब्दात केलंय. ते म्हणतात एक कायदेशीर ट्रोजन हॉर्स म्हणजे काय, तर लेखकाच्या मते हे विधेयक वरून तर खूपच चांगलं दिसतंय, पण त्याच्या आत भारताच्या लोकशाहीच्या मूळ रचनेलाच धक्का पोहोचवणारी एक छुपी अट लपलेली होती. म्हणजे बघा, एका चांगल्या उदात्त हेतूचा वापर एका संभाव्य विनाशकारी बदलासाठी केला गेला. पण मग प्रश्न हाच उरतो की महिलांना सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकशाहीसाठी धोका असं का म्हटलं गेलं? आजच्या ह्या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. थरूर यांचे नेमके युक्तिवाद काय होते की त्यांनी इतका मोठा आरोप केला? चला तर मग समजून घेऊया. तर एक कायदेशीर ट्रोजन हॉर्स. सगळ्यात आधी आपण नारी शक्ती वंदन अधिनियमावर लेखकाचा जो मूळ आक्षेप आहे त्याचं विश्लेषण करूया. त्यांचा नेमका विरोध होता तरी कशाला? बघा, लेखकाचा युक्तिवाद असा आहे की या विधेयकावरचा आक्षेप हा महिलांच्या प्रतिनिधित्वामुळे नव्हताच, अजिबात नाही, तर तो होता कारण हे विधेयक भविष्यात होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेशी म्हणजे डिलिमिटेशनशी जोडलेलं होतं. हे स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे की विरोध महिला आरक्षणाला नव्हता, तर त्यासोबत जोडलेल्या एका अटीला होता. आता प्रश्न हा आहे की अशी काय होती ही अट जी इतकी वादग्रस्त ठरली? या धोक्याची तीव्रता सांगण्यासाठी लेखक एका खूप शक्तिशाली रूपकाचा वापर करतात. ते या विधेयकाशी तुलना थेट राजकीय नोटबंदीशी करतात. ते म्हणतात की हा घाईघाईत पास करा आणि निवांतपणे पछतावा करा असाच काहीसा प्रकार होता. म्हणजे जसं बघा, नोटबंदी अचानक लागू झाली आणि तिचे दूरगामी परिणाम आपल्याला नंतर दिसले, तसंच काहीसा. हे विधेयक घाईघाईत पास केल्यास त्याचे घातक परिणाम भविष्यात दिसतील अशी त्यांना भीती वाटत होती. आता येऊया मूळ मुद्द्याकडे. ही डिलिमिटेशनची कोंडी नेमकी आहे तरी काय? चला, लेखकाच्या टीकेच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या ह्या तांत्रिक मुद्द्याकडे वळूया. तर डिलिमिटेशन म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखणे. म्हणजे बघा, दर काही वर्षांनी जनगणना होते, लोकसंख्या बदलते, तर त्या बदललेल्या लोकसंख्येनुसार कोणत्या भागाला किती राजकीय प्रतिनिधित्व मिळणार, म्हणजे तिथून किती खासदार किंवा आमदार निवडले जाणार, हे या प्रक्रियेत ठरवलं जातं. आता लेखकाच्या मते या दोन गोष्टींना म्हणजे महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनला जोडणं म्हणजे काय, तर एका नैतिक गरजेचा वापर राजकीय जमीन हडपण्यासाठी एक ढाल म्हणून करणं. याचा परिणाम काय होणार, तर देशाचा संघराज्याचं जे गणित आहे त्याला पूर्णपणे धक्का बसणार. सोप्या शब्दात सांगायचं तर महिला आरक्षणासारखं एक उदात्त कारण पुढे करायचं आणि पडद्याआड काही राज्यांचं राजकीय महत्त्व वाढवायचं आणि ज्या राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांचं महत्त्व कमी करायचं, असा हा एक डाव होता असं लेखकाचं म्हणणं आहे. आणि याचमुळे लेखक म्हणतात, यशाला शिक्षा आणि अपयशाला बक्षीस. चला आता आपण पाहूया की या जोडणीचा सगळ्यात मोठा परिणाम काय होऊ शकतो. ते म्हणतात, जर आपण एक व्यक्ती एक मत या सोप्या सूत्राला चिकटून राहिलो तर आपण विकृतपणे अपयशाला बक्षीस देऊ आणि यशाला शिक्षा. आता इथेच तर खरी मेख आहे. लेखकाच्या मते एक व्यक्ती एक मत हे आपल्या लोकशाहीचं मूळ तत्व आहे, यात वादच नाही. पण जेव्हा ते लोकसंख्येच्या आधारावर सरसकट लागू केलं जातं तेव्हा त्याचे परिणाम अनपेक्षित आणि अगदी अन्यायकारक असू शकतात. आणि मग आपण नकळतपणे अपयशाला बक्षीस आणि यशाला शिक्षा देतो. याचं एक अगदी स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. एका बाजूला आहेत दाक्षिणात्य राज्य, ज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासारखी राष्ट्रीय धोरणं यशस्वीपणे राबवली, देशाच्या GDPमध्ये मोठं योगदान दिलं. तर दुसऱ्या बाजूला आहेत अशी राज्य जिथे लोकसंख्या खूप वेगाने वाढली. आता विचार करा, नव्या डिलिमिटेशनमुळे काय होणार? जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांना साहजिकच जास्त राजकीय जागा मिळतील. आणि याचा थेट परिणाम काय होणार? लेखकाला भीती वाटते की ज्या राज्यांनी सामाजिक प्रगतीत आणि अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त योगदान दिलं ती राज्य राष्ट्रीय चर्चेतील केवळ प्रेक्षक बनून राहतील. विचार करा, ज्या राज्यांनी विकासाच्या आणि सामाजिक सुधारणेच्या बाबतीत देशासाठी सर्वोत्तम कामगिरी केली त्यांचाच आवाज राष्ट्रीय राजकारणात कमी होणार. म्हणजे एक प्रकारे चांगल्या कामाची शिक्षाच मिळणार ना? तर मग ह्या समस्येपासून पुढे जाऊन लेखकाच्या मते हा वाद आपल्याला काहीतरी मोठं सांगतोय. तो आपल्याला भारताच्या लोकशाही रचनेवरच पुनर्विचार करायला भाग पाडतोय. चला त्या व्यापक आणि मूलभूत प्रश्नांकडे पाहूया. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे जो लेखक संपूर्ण देशासमोर ठेवतायत. 20व्या शतकाच्या मध्यात म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी तयार केलेल्या संसदीय प्रतिनिधित्वाचं मॉडेल
आजच्या 1.45 अब्ज लोकांच्या आपल्या देशासाठी खरंच योग्य आहे का? आजच्या या प्रचंड लोकसंख्येच्या आणि पूर्णपणे बदललेल्या भारतासाठी ते मॉडेल पुरेसं आहे का? यावर आता खरंच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आता लेखकाच्या मते आपल्याला नव्याने विचार करण्याची गरज आहे आणि त्यासाठी जगात इतरही काही मॉडेल उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ अमेरिका. तिथे बघा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह लोकसंख्येवर आधारित आहे, पण सिनेटमध्ये मात्र प्रत्येक राज्याला समान प्रतिनिधित्व मिळतं. किंवा युरोपियन युनियन, ते डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी नावाचं तत्त्व वापरतात, जेणेकरून मोठ्या देशांचं लहान देशांवर वर्चस्व राहत नाही. यातून आपण बरंच काही शिकू शकतो. आता हे डिग्रेसिव्ह प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय? हे एक खूपच हुशारीचं तत्त्व आहे खरं तर. सोप्या भाषेत सांगायचं तर जास्त लोकसंख्या असलेल्या राज्याला जास्त जागा मिळतात हे खरं आहे, पण अगदीच लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. यामुळे काय होतं तर लहान राज्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत थोडंसं जास्त प्रतिनिधित्व मिळतं आणि मोठ्या राज्यांची एकाधिकारशाही निर्माण होत नाही. एक सुंदर संतुलन साधलं जातं. आणि यासोबतच लेखक लोकशाही सुधारणेसाठी आणखी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करतात, जसं की 850 सदस्यांची लोकसभा खरंच अर्थपूर्ण चर्चा करू शकेल का? किंवा राज्यसभेला खऱ्या अर्थाने राज्यांचे सभागृह बनवायला हवं का? आणि एक महत्त्वाचा प्रश्न, मोठ्या आणि अव्यवहार्य राज्यांचं विभाजन करण्यासाठी नवीन राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याची वेळ आली आहे का? हे सगळेच प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. तर या इतक्या गुंतागुंतीच्या समस्येवर तोडगा काय? त्यासाठी लेखकाने एक मार्ग सुचवला आहे, एक मोठा राष्ट्रीय विचारविनिमय. चला पाहूया. लेखकाने यावर एक अतिशय व्यवहार्य आणि 3 टप्प्यांचा उपाय सुचवला आहे. पहिला टप्पा, महिला आरक्षण विधेयक एक स्वतंत्र उपाय म्हणून आत्ताच्या आत्ता मंजूर करा, त्याला डिलिमिटेशनशी जोडू नका. दुसरा टप्पा, भविष्यातल्या त्या वादग्रस्त डिलिमिटेशन प्रक्रियेला एक पॉज बटन लावा, त्याला तात्काळ स्थगिती द्या. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, सर्व संबंधितांना एकत्र घेऊन एक मोठा राष्ट्रीय विचारविनिमय सुरू करा. आणि ही चर्चा फक्त मतदारसंघांपुरती मर्यादित नसावी असं लेखक सुचवतात. यात सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली पाहिजे. मग तो करदात्या राज्यांना होणारा आर्थिक असमतोल असो, जिथे जास्त कर देणारी राज्य दुर्लक्षित राहतात, किंवा चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांना दुर्लक्षित केल्या जाण्याचा राजकीय असमतोल असो, जिथे त्यांचा आवाज ऐकला जात नाही. देशाच्या संघराज्य रचनेतील प्रत्येक असंतुलनावर सविस्तर विचार व्हायला हवा. आणि शेवटी लेखकाच्या या इशाऱ्यातून या मुद्द्याचं गांभीर्य पूर्णपणे स्पष्ट होतं. ते म्हणतात, आपले संघराज्य इतके मौल्यवान आहे की त्याचा बळी स्वार्थी निवडणूक गणिताच्या वेदीवर दिला जाऊ शकत नाही. त्यांचा मूळ संदेश अगदी स्पष्ट आहे. तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी देशाची एकात्मता आणि संघराज्य भावनेशी खेळणं आपल्याला परवडणारं नाही. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो, जो लेखकाच्या संपूर्ण युक्तिवादाचा मूळ गाभा आहे. 1950च्या दशकातलं लोकशाहीचं मॉडेल आजच्या भारतासाठी खरंच योग्य आहे का? आजच्या बदलत्या भारताच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या लोकशाहीच्या मूळ रचनेतच काही बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.